जिथे दादा उभे होते तिथे उभे राहताना सुनेत्रा पवार फडणवीस शिंदेंसमोर झाल्या भाऊ. शिवनेरीच्या साक्षीनं रयतेला पहिला शब्द. महाराष्ट्राचं नव्हेच तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी शिवभक्तांचा मोठा जल्लोष, पारंपरिक वाद्य आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला. उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांचा हा पहिला शासकीय कार्यक्रम होता. यावेळी भाषण करत असताना सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय की यापूर्वी अनेक वेळा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्याची संधी आली, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले शाहू आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. आणि याच ठिकाणी अजितदादांनी अनेकदा भाषण दिलेलं आहे, असं बोलताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला. अजितदादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच, पण या शिवनेरी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. गडबडू बुद्रुक या ठिकाणी कामे सुरू केली होती आणि या प्रत्येक ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असेल. अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीच सोडणार नाही, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी शिवनेरीतील भाषणामधून दिला आहे. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही, तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ ओढूबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगानं सुद्धा सुरू झालेलं आहे. या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.